त्यात सीन असा आहे, माऊ पण बाहेर होती 4-5 दिवस झालं, येऊन आजारी पडले. आता बाय द वे माऊचं चॅनल पण आता ओपन झालेलं आहे, त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन लिंकमध्ये टाकून देतो खाली, जाऊन त्याच्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तो भाई 6 पोचलेलं आहे. हॅलो व्हॉट्सअप, जय श्रीराम पब्लिक. 4 वाजलेले आहेत आणि चाय पे चर्चा हो रही है इधर. हे देखो, चाय पे चर्चा हो रही है. चहा पितोय 4 वाजता, कारण सकाळच झाली आता. तुम्हाला तर माहिती आहे भाऊ, तिकडून आल्यापासून एकदम रिलॅक्स, म्हणजे नो टेन्शन. मग डोक्यावर कर्ज आहे 10 लाखाचं, पण बँक बॅलन्स स्कूटीत असल्यागत निवांत झोपतो आम्ही दुपारपर्यंत. अरे चहा प्यायला उठतो डायरेक्ट 4 वाजता. विषय खोल. महादेवाची कृपा, महादेवाचा हात डोक्यावर आहे, कसलं टेन्शन नाही भाऊ. 50 लाख कर्ज होऊ दे, रिलॅक्स. चालायचं जोक पार्ट. सीन असं आहे, उरकलेलं आहे बघा, तुमच्या भावाने आहे बघा, उरकलेलं आहे. चहा पित होतो. चहा गरजेचं आहे सध्याला तरी. तर तुम्ही म्हणता असाल दिवसाच्या पण लाईटी लावतात का? लावतात लाईटी. लाईट बिल आकडा टाकलाय मागं, त्यामुळे लाईट बिल येत नाही. डीपीत मेन डीपीत डायरेक्ट वायर गुतली. मेन डीपीत वायर घातली डायरेक्ट. तर सीन असा आहे, उरकलेलं आहे आणि चाललेलो आहे कट्टा गँगकडे चाललेलो आहे. त्यात सीन असा आहे, माऊ पण बाहेर होती 4-5 दिवस झालं, येऊन आजारी पडली आता. सो आता दवाखान्यात जाऊन भेटतो, बघतो काय झालंय, विचारतो तब्येत पाणी, बघतो तिचं काय झालंय नक्की. बाहेरून आल्यावर आजारी पडली. सो मग अशीच फोन झाला, म्हणलं आलोच. असं पण मला कट्टा गँगकडे आपल्या जायचंच होतं, कारण सगळ्यांसाठी दोरे वगैरे प्रसाद वगैरे आणलेला, ते द्यायचं आहे. 4 दिवस झालं ते घरीच आहे, आल्यापासून गेलोच नाही ना कुठं. सो म्हणलं आज ते पण होईल. सगळ्यांचे नावाचे दोरे वगैरे काय कुणाला काय आणले ते डिस्ट्रीब्यूट करता येईल. माऊचं बघू तब्येत कशी आहे काय ते पण बघू, आणि मग काय नक्की काय घडतंय बघत राहा. चॅनलवर नवीन असतात सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय द वे माऊचं चॅनल पण आता ओपन झालेलं आहे, त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन लिंकमध्ये टाकून देतो खाली, जाऊन त्याच्या चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. लवकरच तिचा ब्लॉग पण येईल, तो ब्लॉग पण बघा. बेल आयकॉन दाबा, म्हणजे तिने ब्लॉग टाकला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. सो चला चहा वगैरे पितो आणि मग जाऊ डायरेक्ट. 4-5 महिन्यांनी शूज घातल्यात वाईट, ते पण का घालत नव्हतो, खाली याचं सोल येलो व्हायला लागले, ते ड्राय क्लीनला द्यायला लागेल लवकरच. पुमाचा शूज आहे राव चांगला, 4-5 महिन्यांनी आज घातलाय, त्याला वापरून टाकू आता. काय चला निघालेलं आहे. चिराग भाऊ येत आहे, चिराग भाऊला घेऊन जातो. गाडी पण वॉश करायची, गाडी इतकी खराब झालेली आहे, ती आल्यापासून तशीच लागून आहे, त्याला हात बी नाही लावला. आता ती गाडी वॉश करू आणि मग निघू पुढे. सो भाई 6 पोचलेलं आहे, आजारी पडली रे तिकडून आल्यापासून. सो गाईच आलेलं आहे, गाडी दुसरीच आणली, गाडी वॉश नाही काय नाही, आपली दुसरी गाडी घेऊन आलो. मग लावले म्हणलं, आणि डायरेक्ट येऊन दाखवतो नाही का, दाखवतो काय तुम्हाला, रोड दाखवून हे दाखवून गाणं लावून हे करून त्याला कॉपीराईट येणार, परत बदलायचं, कोणी धंदा लावला येऊ. त्यापेक्षा म्हणलं डायरेक्ट पोचल्यावर 5:30 वाजलेले, हो काय नक्की हाल हवाल तिचं. कसली ती होय, मोबाईल काढून घ्यायचा, मोबाईल डायरेक्ट घ्यायचे. हा का, आपणच लय वापरला. पॉवर बँक एवढी फुगली जस काय बॉम्ब घेऊन चाललाय. फोटो स्टुडिओ होते तिकडून वर जायचेच का? बरं जरा अजून छोटा घ्यायचा ना, चमच्यात द्यायचा ना. ते 2 11 वाजले. हॉस्पिटल बंद झालं फार. दिसतंय का किती वाजल्यात? चुरत बघ की जसं काय
सो चुरून दवाखान्यात चालले. 11 वाजलेत पार. 11 वाजता थांबा जरा मला शूज घालू द्या. सो गाईज चला वाजलेले आहेत 11 आणि दवाखान्यात गपचूप एंट्री मारतोय दवाखान्यात. डेंजर दवाखान्याला बाहेरून कुलूप. हळू दरवाजा उघडत आतमध्ये हळूच दरवाजा उघडत बाहेर. चला तेवढं आहे जेलच वाटते. सो चला थांबा मास्क लावू द्या. सो काही 11:30 वाजलेले आहेत आणि घरी पोचलेले आहेत जस्ट. आता जेवायचं थोडंफार लाईटली खायचं आणि ब्लॉग एडिट करून झोपायचं. मग सीन असं आहे की ब्लॉग शूट झालाच नाही जास्त बोलायच्या नातात नाही का म्हटलं ब्लॉग राहून द्या आज. सो जेवढा शूट झाला आहे तेवढा पहा कसा वाटतंय काय कमेंट करून सांगा. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. उद्या पण जाणार आहे तिकडं. उद्या देतो डिटेल ब्लॉग तुम्हाला काय सीन नाही. आणि मग काय प्लॅन आहे नेक्स्ट ट्रिप वगैरे काय 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 सगळं अपडेट मिळत राहील. अजिबात स्किप करू नका जाऊ. सो आजसाठी जरा घ्या समजून शॉर्ट झाला ब्लॉग. चालायचंच 11:15 वाजलेले आहेत. अजून खायचं आहे मला भूक लागलेली आता थोडी थोडी. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय गुड नाईट. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी ही